वेलकम स्टुडंट. आपण मागील लेक्चरमध्ये कोलार्स लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन आणि मोलार कंडक्टिव्हिटी यावर जे प्रॉब्लेम्स आहे तर ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. त्यानंतर मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी measurement of conductivity, that is determination of conductivity of the given solution. एखाद्या ठराविक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन दिलेलं असेल आणि त्याची कंडक्टिव्हिटी दॅट इज के ची व्हॅल्यू आपल्याला जर मेजर करायची असेल आणि के च्या व्हॅल्यूवरून आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा जर मेजर करायचा असेल तर त्यासाठी 3 स्टेप्स दिलेले. फर्स्ट स्टेप मध्ये मेजरमेंट ऑफ सेल कॉन्स्टंट, दॅट इज determination of cell constant. Second, determination of resistance. Then determination of conductivity. Determination of conductivity of given solution. आणि ती कंडक्टिव्हिटी यूज करून by using the formula lambda equal to 1000 K upon C आपण मोलार कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतो. मग सेल कॉन्स्टंट, what is cell constant? Cell constant, it is a ratio of length of conductor and cross section of the conductor. It is a cell constant. Cell constant. जे आपल्याला लेंथ ऑफ कंडक्टर आणि क्रॉस सेक्शन दिलेला असेल तर ह्या व्हॅल्यूज यूज करून त्याचा रेशो घेऊन सुद्धा आपल्याला सेल कॉन्स्टंट मेजर करता येतो. आणि दुसरी मेथड, आपल्याला जर कंडक्टिव्हिटी एखाद्या कॉन्सन्ट्रेशन असलेल्या सोल्युशनची, नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी माहित असेल आणि त्याचा रेजिस्टन्स जर आपण मेजर केला बाय युजिंग व्हीटस्टोन मीटर ब्रिज, व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल नुसार रेजिस्टन्स जर मेजर केला तर आपल्याला त्यावरूनही सेल कॉन्स्टंट मेजर करता येतो. व्हॉट इज सेल कंडक्टिव्हिटी? सेल conductivity cell consists of glass tube and in which platinum plates are fitted by using copper wire or platinum wire which is coated with platinized platinum black. यावर प्लॅटिनमचा थर दिलेला असतो and that coating is attained by using electrolysis process. And for this chloroplatinic acid is used for electrolysis and platinum plates are coated by platinum known as platinum black to increase the surface area. And this glass tube is kept in a container containing a solution of given concentration. एका ठराविक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन त्यामध्ये फिल केलेलं असतं. त्यामध्ये ही ग्लास ट्यूब ठेवलेली असते, ज्या ग्लास ट्यूब मध्ये ह्या प्लॅटिनम प्लेट्स ह्या इथं जॉईन केलेल्या असतात, फिक्स केलेल्या असतात. देन मेजरमेंट ऑफ सेल कॉन्स्टंट बाय युजिंग रेजिस्टन्स. We know the formula, that is G equal to K A upon L, means conductance. G is a conductance
is directly proportional to the cross section of the conductor and inversely proportional to the length of the conductor. Therefore, G is directly proportional to A upon L, and hence G equal to K A upon L, where K is nothing but conductivity. Conductivity is the conductance of unit cube material. That is, length is 1 meter or 1 centimeter and cross section is 1 unit. Both are 1 unit. Length is 1 unit and cross section is 1 unit. It may be centimeter or meter. The convenient unit is a centimeter. If we rearrange this formula, therefore K equal to काय होईल? G L upon A. हा जर फॉर्म्युला आपण रिअरेंज केला तर K इक्वल टू काय होईल? हे G आणि याला इंटू L अपॉन A होईल. म्हणजे डिनॉमिनेटर इथं जाईल, न्यूमरेटर इकडे येईल. And that L upon A is nothing but cell constant. Cell constant equal to L upon A. And also we know that conductance is a reciprocal of resistance. Resistance reciprocal घेतला तो काय होतो? कंडक्टन्स होतो इंटू सेल कॉन्स्टंट. मग हाच फॉर्म्युला कसा तयार होईल? कंडक्टिव्हिटी इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय रेजिस्टन्स of conductor. Cell constant of the conductivity cell divided by resistance of the conductor. कंडक्टरचे आपण दोन प्रकार बघितले, ओके नाही? मेटॅलिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलायटिक और आयोनिक कंडक्टर. आता इथं आपण मोस्टली आपण ट्रेस करतोय तो आयोनिक कंडक्टरसाठी, दॅट इज इलेक्ट्रोलायटिक सेल इलेक्ट्रोलायसिस मध्ये. हा झाला फॉर्म्युला. आता ह्या फॉर्म्युल्यावरून आता ह्याला सिम्बॉल सेल कॉन्स्टंटला आपलं जे प्रिव्हियस सिलेबस आहे तर प्रिव्हियस सिलेबसमध्ये सेल कॉन्स्टंटसाठी सिम्बॉल वापरलेला होता बी अपॉन आर असा फॉर्म्युला दिलेला आहे. आता ते सिम्बॉल न टाकता डायरेक्ट सेल कॉन्स्टंट नाव टाकलेले. हा जर फॉर्म्युला आपल्याला माहित असेल तर आपण हाच फॉर्म्युला कसा रिअरेंज करू? कंडक्टिव्हिटी के इक्वल टू बी अपॉन आर इक्वल टू बी अपॉन के अँड बी इक्वल टू के इंटू आर. म्हणजे सेल कॉन्स्टंट जर काढायचा असेल कंडक्टिव्हिटी इंटू रेजिस्टन्स, रेजिस्टन्स इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय कंडक्टिव्हिटी and conductivity equal to cell constant divided by resistance by rearranging the formula. Then determination of cell constant. आता सेल कॉन्स्टंट आपल्याला काढायचं आहे, बी ची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे? तर कंडक्टिव्हिटी आणि त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स. देन डिटर्मिनेशन ऑफ रेजिस्टन्स by using Wheatstone bridge principle. Wheatstone bridge, it consists of uniform wire AB and which is attached to AC current, alternating current. At one end there is a known resistance is adjusted. Rx is known resistance, and at another end cell is connected. This is indicator. This is sliding wire. और कॉन्टॅक्ट वायर, डिटेक्टर ज्यावर आपल्याला नल पॉइंट किंवा एखादं डिफ्लेक्शन डिटेक्ट होतं. आणि इथं सेल कनेक्ट केलेला असतो. सेल म्हणजे कुठला? कंडक्टिव्हिटी सेल. इट कन्सिस्ट ऑफ ग्लास ट्यूब फिटेड विथ प्लॅटिनम फॉइल
coated with platinized platinum black and kept in a container containing the solution of given concentration. असा हा जो सेल आहे तो आपण इथं कनेक्ट केलाय ए एंडला आणि बी एंडला आपण ज्याचा रेजिस्टन्स माहिती आहे असा रेजिस्टन्स तिथं कनेक्ट केलेला आहे. अल्टरनेटिंग करंट ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपल्याला इथं रेजिस्टन्स आपल्याला त्याचा मिळतो. इथं सॉरी ही जी डिफ्लेक्शन मिळतं आणि ही जी स्लाइडिंग वायर आहे जी कॉन्टॅक्ट वायर आहे ती बी कडून ए कडून आपण जसजशी सरकत आणू त्यावेळेस एक असा पॉइंट येईल का त्या पॉइंटवर आपल्याला नल डिफ्लेक्शन मिळेल. म्हणजे कुठलंही डिफ्लेक्शन मिळणार नाही, 0 पॉइंट तो दर्शवेल. म्हणजे इथं काय झालं, जर रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन मॅच विथ रेजिस्टन्स ऑफ द known resistance, it matches with known resistance that both are opposite to each other and shows null deflection. मग हे जे इथं हा जो सी पॉइंट आहे तर हे डिस्टन्स बी सी आणि हे ए सी डिस्टन्स आपल्याला मेजर करायचे. वी नो दॅट resistance of the conductor is directly proportional to the length of the conductor. Therefore, by using Wheatstone bridge principle, that is resistance of solution divided by length of AC, due to it is directly proportional to the length, equal to resistance known resistance divided by length BC. आता आपल्याला काय हवंय, रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन. therefore resistance of solution equal to Rx divided by length of BC. हे काय डिनॉमिनेटर, इथं आल्यानंतर काय होईल न्यूमरेटर लेंथ ऑफ AC. यावरून काय मिळालं आपल्याला R ची व्हॅल्यू. आणि सॉरी एक सांगायचं राहिलं, आता सुरुवातीला आपण जो रेजिस्टन्स सोल्युशनचा मेजर करतोय त्यासाठी इथं सोल्युशन घेतलंय आपण 1 मोलर किंवा 0.1 मोलर किंवा 0.01 मोलार KCl सोल्युशन घेतलं का ज्याची कंडक्टिव्हिटी ही फिक्स असते, स्टँडर्ड असते, नोन असते आणि ती चेंज होत नाही. अशी कंडक्टिव्हिटी नोन कंडक्टिव्हिटी असलेलं सोल्युशन ह्या कंटेनर मध्ये घेतलं जातं. मग आपल्याला कंडक्टिव्हिटी माहिती आहे, रेजिस्टन्स व्हीटस्टोन मीटर ब्रिज वरून आपल्याला व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल वरून आपण रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन मेजर केलं. मग आपल्याला काय काढायचंय सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट इक्वल टू, आता आपण काय फॉर्म्युला बघितला, कंडक्टिव्हिटी इंटू रेजिस्टन्स. आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला K इक्वल टू B डिवायडेड बाय R. therefore B इक्वल टू K इंटू R, R इक्वल टू B डिवायडेड बाय K. मग हाच फॉर्म्युला रिअरेंज केला तर आपल्याला तिन्ही टर्म काढता येतात. मग ते सेल कॉन्स्टंट आपण मेजर केला. आता आपल्याला अननोन सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मेजर करायची, डिटर्मिनेशन ऑफ कंडक्टिव्हिटी ऑफ गिवन सोल्युशन. इथं सोल्युशन नोन कॉन्सन्ट्रेशन होतं, इथं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती होतं त्यामुळं त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला माहित होती. मग आपल्याला एखादं अननोन सोल्युशन दिलेलं असेल त्याची कंडक्टिव्हिटी मेजर करायची, तर मग आपल्याला काय हवं, कंडक्टिव्हिटी इक्वल टू सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय रेजिस्टन्स. हा जे ही कंडक्टिव्हिटी मेजर करायची तर हे सेल कॉन्स्टंट माहित पाहिजे, रेजिस्टन्स माहित पाहिजे. मग आता सेल कॉन्स्टंट आपण हा जो सेल वापरला, कुठलाही एखादा सेल घेतला तर त्याची लेंथ ऑफ कंडक्टर आणि क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर ही फिक्स असल्यामुळे सेल कॉन्स्टंट सुद्धा कसं असणार, ती फिक्स व्हॅल्यू असणार. मग आपण सेल कॉन्स्टंट एक रेजिस्टन्स वापरून सेल वापरून आपण सेल कॉन्स्टंट एकदा माहित करून घेतला. आता आपल्याला जर कंडक्टिव्हिटी मेजर करायची असेल गिवन सोल्युशनची तर आता आणखी काय माहित असणं गरजेचं आहे, तर रेजिस्टन्स. therefore resistance also measure by using Wheatstone bridge principle. म्हणजे यातलं जे सोल्युशन आहे हे सोल्युशन आपण काढून टाकणार आणि त्याऐवजी जे दुसरं सोल्युशन दिलेलं आहे ते सोल्युशन आपण त्यामध्ये पोवर्ड करणार. आता काय होणार, सोल्युशन चेंज झालं
कंडक्टिव्हिटी चेंज होणार, त्याचा रेजिस्टन्स सुद्धा चेंज होणार. हा नॉन रेजिस्टन्स ठेवला, सोल्युशन चेंज झाल्यामुळे इथं रेजिस्टन्स जो येणार हा सुद्धा आपण लेंथ ऑफ AC लेंथ ऑफ BC मेजर करणार, त्यावरून R ची व्हॅल्यू काढणार. ती R ची व्हॅल्यू आपण इथं टाकल्यानंतर आपल्याला काय मिळणार, कंडक्टिव्हिटी ऑफ द सेल. आता त्यानंतर आपल्याला मेजर करायचंय मोलार कंडक्टिव्हिटी. मग जी कंडक्टिव्हिटी आली ती ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकली, कॅपिटल लॅम्बडा इक्वल टू 1000 K डिवायडेड बाय C. तर आपल्याला त्या अननोन सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी सुद्धा मेजर करता येते. आता हेच फॉर्म्युले यूज करून आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला प्रॉब्लेम आहे, अ कंडक्टिव्हिटी सेल कंटेनिंग 0.01 मोलार KCl सोल्युशन. कंडक्टिव्हिटी सेल मध्ये 0.01 मोलार KCl सोल्युशन आहे आणि त्यापासून रेजिस्टन्स मिळतो 604 ओहम्स. आणि तो सेल वापरून दी सेम सेल कंटेनिंग, मगाशी मी तुम्हाला सांगितलं पहिले KCl सोल्युशन घेतलं, ते काढून टाकत त्याचा रेजिस्टन्स मेजर केला, त्यावरून सेल कॉन्स्टंट मेजर केला, नंतर ते सोल्युशन आपण काढून घेतलं आणि त्यानंतर दुसरं गिवन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आपण यूज केलं. तसं ते सोल्युशन काढून त्या सेम सेलमध्ये 0.001 मोलार AgNO3 सोल्युशन घेतलं तर त्याचा रेजिस्टन्स मिळतो 6530 ओहम्स. तर यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायची मोलार कंडक्टिव्हिटी, म्हणजे लॅम्बडा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. लॅम्बडा काढण्यासाठी आपला फॉर्म्युला आहे 1000 K डिवायडेड बाय C. म्हणजे अगोदर माहित काय असणं गरजेचं आहे, तर K कंडक्टिव्हिटी फॉर 0.01 मोलार AgNO3 ची कंडक्टिव्हिटी आपल्याला मेजर करायची. मग कंडक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे B डिवायडेड बाय R. आता इथं B दिलेलंच नाही आपल्या नवीन ह्याच्यात, इथं दिलेलं आहे सेल कॉन्स्टंट, तर त्याचा सिम्बॉल B हा आपल्या जुन्या सिलेबस मध्ये होता. सेल कॉन्स्टंट डिवायडेड बाय R. मग आता आपल्याला कंडक्टिव्हिटी मेजर करायची, तर त्यासाठी काय माहित असणं गरजेचं आहे, तर सेल कॉन्स्टंट आणि R ची व्हॅल्यू. तर R ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे. मग आपण सुरुवातीला काय काढणार, सेल कॉन्स्टंट. मग आता सेल कॉन्स्टंट साठी सुद्धा आपला फॉर्म्युला काय तयार होईल, सेल कॉन्स्टंट इक्वल टू K इंटू R. आता K जो आहे तो हा K आपल्याला माहित नाहीये, मग K कुठला माहिती आहे आपल्याला, तर तो 0.01 मोलर KCl सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आपल्याला माहिती आहे आणि त्याचं रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला दिलेला आहे. कुठे तो 604 ओहम्स. म्हणजे ही कंडक्टिव्हिटी आणि रेजिस्टन्स आपण वापरला तर आपल्याला सेल कॉन्स्टंट मिळेल, कारण सेल आपण सेम वापरलेला आहे. मग हा सेल कॉन्स्टंट इथं यूज केला, कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 मिळेल आणि हीच कंडक्टिव्हिटी इथं यूज केली तर आपल्याला 0.001 मोलार AgNO3 चे मोलार कंडक्टिव्हिटी मेजर करता येईल. मग सुरुवातीला मेजर करू आपण सेल कॉन्स्टंट. गिव्हन डाटा इथं लिहून घ्या तुम्ही. गिव्हन मध्ये काय आहे, तर कॉन्सन्ट्रेशन KCl चं, त्याचा रेजिस्टन्स 604 ओहम्स, त्यानंतर AgNO3 चं कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचा रेजिस्टन्स आणि इथं दिलेली ही कंडक्टिव्हिटी गिव्हन डाटा मध्ये लिहायची. आता मी डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, गिव्हन डाटा तुम्ही स्वतः लिहा. सेल कॉन्स्टंट इक्वल टू कंडक्टिव्हिटी किती आहे, 0.00141 per ohm centimeter inverse into a resistance that is 604 ohm. आता ओहम आणि पर ओहम कॅन्सल केलं तर काय येईल, पर सेंटीमीटर युनिट येईल. आता हेच आहे, हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आपण करून घेऊ. राईट साइड कर जर आपण डेसिमल पॉइंट सरकावला तर किती होईल, -1 -2 -3 -4 आणि -5, म्हणजे 141 इंटू 10⁻⁻5 इंटू 604 आणि सेंटीमीटर इनवर्स. आता ही व्हॅल्यू, हा जो प्रोडक्ट आहे हा मोठा असल्यामुळे आपण लॉग अप्लाय करू त्याला. लॉग ऑफ 141 प्लस लॉग ऑफ 604 आणि हे जे एक्सपोनेन्शियल आहे हे बाजूला काढून ठेवू आपण. आता ह्याचा लॉग 2.14चा 1 मध्ये, 14चा 1 मध्ये किती येतो, 2.1492 प्लस 60चा 4 मध्ये तो येतो 2.7810
आणि हे जशी ती तशी 10⁻⁵. या दोन्हीचे ॲडिशन करून घ्या. ती येते 4.9302. 4.9302. आणि याचा अँटीलॉग जर आपण केला तर 0.93 चा 0 आणि 2 मध्ये येतो 8515. 8515. आता इथं 1 नंतर म्हणजे इथं 0 पॉईंट असेल तर 1 ऍड करतो, म्हणजे 1 नंतर आपण डिजिट देऊ आणि हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहू. आणि हे वरचे आपण बाजूला काढून ठेवलेले 10⁻⁵. ह्याची दोन्हीची जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर एक्सपोनेन्शियलची काय होईल, ॲडिशन होईल. 8.515 इंटू 10⁻⁻1 येईल, म्हणजेच काय 0.8515 पर सेंटीमीटर हा आपला सेल कॉन्स्टंट येईल. याला सेल कॉन्स्टंट. आता हे सेल कॉन्स्टंट आपल्याला इथं यूज करायचं आणि के ची व्हॅल्यू टाकायची. ओके नाही, के इक्वल टू सेल कॉन्स्टंट 0.8515 डिवायडेड बाय आपल्याला रेजिस्टन्स सुद्धा माहिती आहे 6530. आता हे झालं पर सेंटीमीटर आणि हे झालं ओहम, म्हणजे युनिट येईल पर ओहम पर सेंटीमीटर कंडक्टिव्हिटीसाठी. आता इथं सुद्धा आपल्याला लॉग यूज करावं लागेल. लॉग ऑफ 0.8515 मायनस लॉग ऑफ 6530. आता हे येईल 1 बार पॉईंट 85 चा 1 आणि 5 मध्ये तो येतो 9304 मायनस 3.65 चा 3 आणि 0 मध्ये 8149. 8149. दोन्हीची सबस्ट्रॅक्शन होईल. आता ही सबस्ट्रॅक्शन आपण करतोय ती येते 4 बार पॉईंट 1155 आणि त्याचा जर अँटी घेतला आपण तो अँटी येतो 1305. मग आता आपण लॉगच्या नियमानुसार इथं 0 कन्सिडर केला, 1 ऍड केला तर 1 पॉईंट नंतर इंटू 10⁻⁴ आणि पर ओहम पर सेंटीमीटर हा आला आपला के, कंडक्टिव्हिटी ऑफ 0.001 molar AgNO3 solution. Then at last we have to calculate lambda. Lambda equal to 1000 K divided by C. That is equal to 1000 cm³ per liter. हे 1000 ला नेहमी युनिट द्यायचं, म्हणजे ते युनिट आपल्याला खालच्या कॉन्सन्ट्रेशनचं कॅन्सल करता येतं. 1.305 इंटू 10⁻⁴ पर ओहम पर सेंटीमीटर डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय 0.001 मोलार म्हणजे मोल्स पर लिटर. हे लिटर कॅन्सल, हे सेंटीमीटर क्यूब आणि सेंटीमीटर इनवर्स म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. आता अतिशय सोपं कॅल्क्युलेशन आहे बघ. 1000 means 10⁻³ divided by 0.001 means 10⁻³ into 1.305 into 10⁻⁴. आता हे -3 -4 गेले, -1 शिल्लक राहील. -1 यातून गेला तर म्हणजे फक्त काय शिल्लक राहील 10⁻². 10⁻² means 100 आणि मग 100 न याला आपण मल्टिप्लाय केलं 1.305 इक्वल टू काय होईल, हे 0 0 येतील आणि 3 डिजिट नंतर पॉईंट जर आला 0.5 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. अशा प्रकारे आपला आन्सर आला. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी काढायची तर मग आपल्याला कंडक्टिव्हिटी माहित पाहिजे, कंडक्टिव्हिटीसाठी रेजिस्टन्स माहित पाहिजे, रेजिस्टन्ससाठी सेल कॉन्स्टंट माहित पाहिजे. मग सेल कॉन्स्टंट आपण जे गिव्हन डाटा आहे त्यावरून सेल कॉन्स्टंट काढला, कंडक्टिव्हिटी आणि त्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी. या पुढील भाग पुढच्या लेक्चरमध्ये.